खिशात 1 रुपया ठेवला नाही पोट्ट्यानं. पोट्ट्याने ना पैसे काढून घेते माझ्यातले. काका पैसे द्या मला मला 100 रुपये. आले पाहिजे रे तुला 100 रुपये, एकदम 100 रुपये तुला वापस देशील का? देतो मग खरी वापस द्यायला लागल. देतो का? देतो देतो 200 देतो 200. अजिबात नाही, 1 रुपया नाही. ह्या पैसे घेते वापस देत नाही म्हटलं. पण लाडी गुडी नाही तुमच्या बच्चा घेऊन घेईन म्हणा, दिनच नाही वापस तो. द्यायचे नाही, त्याला द्यायचे नाही पैसे. याला काय 10 रुपयाला पैसे पाहिजे नाही मागते, याला त्याला पैसेच मागत राहते ना तो. त्याला काही कामाला जाता नाही इतके काढी मागा लागते कोणाला पैसे. काकू असं बोलू नका तुम्ही. देते मला काका तुम्ही, मी वापस देतो काकाले. हुशार आहे माहिती आहे तुम्ही, चालाकी बरोबर तू कडनं तू दुसऱ्याला पैशाच्या वेळेस. काका तर माय तुम्ही काय बोलता? काका होय तर नवरा होय ना. बरं काकू घरी जा तुम्ही. हा घरी जा बरं. तुम्ही बायच्यात बोलू नका. बायका मोठ्या माणसाचे बोलते. मी दिले तर बाप पैसे फक्त त्याला देऊन तर बाप पैसे तुम्हाला घरातच घेत नाही म्हटलं मी. बाया अशाच राजूला पा घरची अशीच राजोटा करते. नेहमीच नाटक आहे बायकायचे. बाबू तुला पैसे देईन तर मला घरात घेईन नाही ना. तिला माहिती आहे बाबाचे किती रुपये आहे म्हणून. मी काही देत नाही रे बा तुले. तू कोणाला मग दुसऱ्याले. सुरेश भाऊ कुठे गेला बा तुम्ही? तुमच्या सगळ्यात काम होतं सुरेश भाऊ. तुमच्या सगळ्यात मला काम होतं. तुला कोणतं काम पडलं माझ्या सांग पप्पा? चलो वावरत पप्पा मला काही एवढं नको. मला काम आहे गहू वलवाचं काम आहे म्हटलं. 100 रुपये द्या ना तुम्ही. नाही नाही माझे पैसे नाही त्यासाठी पैसे दे. असे करू नका ना सुरेश भाऊ. त्याला 100 रुपये तर द्या. वापस देतो मी वापस देतो तुम्हाला. लावून द्या ना. द्या ना सुरेश भाऊ. माझ्याशी आहे नाही बाबू. आता वावराचे कपडे घातले बा आणि माझे पैसे राहील काय? वावरात मी पैसे घेऊन नाही जात असतो. त्याला मग घरून आणून द्या ना. जवळच आहे आपलं घर. चल्ला चल्ला द्या ना 100 रुपये. एवढ्याची कटकट अशीच आहे. मी घराच्या बाहेर निघाला का पैसे मागते आपल्याला. हा हे वापस देते काय? एवढे देत नाही म्हटलं वापस पैसे. ना भाऊ दे ना. त्याच लागते तुला बा. तू भला मागू लागतो. जाय वहिनीपासून 100 रुपये घेऊन येतो. वहिनीने दिले तर बायका म्हणलं पैसे नाही देत सुरेश भाऊ. आताच काकाच्या बायकोने देऊ नाही दिले म्हणलं. तुम्ही द्या बा. मी नाही जात तुमच्या घरी. मी फोन करतो जाय. देते तुला ते पैसे जाय. घेऊन घे 100 रुपये. खरंच फोन करसान ना तुम्ही? नाही तर मला म्हणा दारू पिऊन आला घरी. ते तुम्ही फोन करतो ना तिले. तिथे तुला ते जाय घेऊन ये. बरोबर सुरेशला कटवला आहे ना बरोबर. त्याला माहिती आहे सुरेश देतेस म्हणून पैसे. मला हिच्याकडच्या माणसाला मी पैसे नाही देऊ दिले. नाही तर घरी येऊन तपाशीच करते तो. त्याच्या अंगातलं दारू येते. भांडणच करते. बायको सांगत नाही. तिला क्रय स्टॉक करते तर तिलाच करते. बरं झालं मी पैसे नाही देऊ दिले. नवरा पैसे आलता म्हणून माझ्या माणसाला पैसे मागे म्हणून 10 रुपयासाठी मी दिवस नाही दिले म्हणतो. तिला सांगतो ना मी. होय रजनी ये ना इकडे. तिथे एकटीच बसली काय? कामधंदे झाले बसा म्हटलं. माणूस गेला बाहेर. येईन बा जेवायले. अजूनही जेवायला आलेच नाही. येत नाही आता जायला लागला तो कमी पैसे मागायच्या. पैसे मागायच्या माणसाले दे ना म्हणे पैसे 100 रुपये. हा काय पैशाले 10 रुपयासाठी असं पैसे कमीच पडते. किती काही दारू पिली तरी पेल्यासही दारू आताही. दारू पेला का मार भांडण तमाशे. अजून बुडी घेते मागची त्याच्याशी कडून बाग पिऊ दे म्हणते दारू. वाया धाडणार आहे माणसाले दारू पिऊ पिऊ पिऊ. दारूले कावलं बाप्पा. बम कावलं भांडणं घरात नाही दारू न. बरं झाले काकानं पैसे नाही दिले. द्यास नाही लागत त्याला पैसे. असंच तडपू द्या लागते. निरा पैसे पैसे करते. माही पैसे चोरून नेते ना बाई. पॉकेटातले कितला पैसे नेते म्हटलं. मी कामाला जातो नाही माणूस माही पैसे चोरते दारू पिते. चलो काय दारू प्यायला पैसेच पैसे. कोण दिले नाही पाहिजे पैसे. दिले ना दारू पिऊनच तमाशे करते आणि पाहिजे नाही तर आत्ता भांडण होते माझ्या घरी. बस ना तू. भांडण झाल्याशिवाय राहत नाही म्हटलं. अजून मी दिसली ना अजून म्हणून सांगितलं म्हणून माझ्या बायकोले. मी मुद्दा म्हणून नाही देऊ दिले. काय 100 रुपये ना मरत होता माझ्या माणूस. मी म्हटलं पैसे देत नाही म्हटलं. देऊ नका म्हटलं. याला काय म्हटलं दारू प्यायला पैसे पाहिजे म्हटलं. मी असं बडबड केलं मागाच्या माणसाला. देऊ तुम्हाला घरात नाही घेत म्हटलं. तुम्ही त्याला पैसे दिले तर म्हटलं. मी असंच म्हटलं. बरं असंच बरं झालं. दिले नाही. देतच नका जात जो म्हणा काकाले. त्या गोष्टी पैसे पैसे करून राहिले दोघीच्या दोघी. आम्हाला गेलते तिकडले काय पैसे भेटले नाही तुम्हाला? नाही बा ते नाही. मागचा माणूस 10 रुपयासाठी पैसे मागून आले ना. एका काली मागे मी तिच्या घरच्या. काय करावं आता. पैसेच मागते बाई याचे त्याचे. माई पैसे पॉकेटातले चोरून नेते. काय करावं काही समजतच नाही मला. लीलाच्या घरचा काल माणूस किती दारू प्याला आता. ऐके रे पुरीनं उचलून आणलं. लोयले होते म्हणते पांटेला बशी. तिथून आणलं बाई पुरीनं. घरचा माणूस 10 रुपये ते भांडत तरी नाही बिचारे. मागचा माणूस बाई भांडण ठोक ठाकच आहे ना. तिच्या घरचा माणूस बरा तरी आहे. कोणाला बोलत नाही. या माणूस मागचा भांडणही मार करते. तमाशी लय करते ना बाई. लोकांनी सांगत ते भांडणं करते ना. धक 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 करते बाजू. कोणा सांगत भांडते. तिच्याकडचा माणूस तर झाला चांगला स्वभाव ना. दारू न वाया गेला म्हणून काम नाही तर
मा पोरीला डॉक्टर बनवतो म्हणे, मा पोराला इंजिनियर बनवतो म्हणे. किती मजा आली बाई. बम गोष्टी सांगे. आम्ही म्हटलं ना भाऊजी कधी सोडता म्हटलं दारू, तर कधी असं बोलले नाही. उलटे टालते बोलले नाही, चांगलेच बोलले. सोडतो बाई म्हणे, मला दारू शिवाय गमत नाही ने. अशी म्हणे मजा आहे. शांता काकू घे त्याची गंमत. आणि उलट्या शब्दानं बोलले रे बाई. हा सोडतो ना म्हणे दारू, सोडतो माझ्या लेकरासाठी सोडतो म्हणे. मागचा माणूस लेकरासाठी लेकराईले रे ठोक टाक करते. साऱ्या घरात तमाशा. बुडी घेते बोपोराच्या इकडून बाग घे रे. मग त्याच्यापेक्षा भांडण राहते माझ्या घरी. ते उलीशी काही दावत नाही ना मागरच्या बुडीचे. आणि वाया गेला मागरचा माणूस. मी उभ्या दिसल्या का तुम्हालाही बोलते. असा माणूस आहे मागरचा. कोणालाही बोलते. त्याचं काही नेम नाही आहे. काही बोलन काही सांगणार नाही. तमास करतो एक नंबर आहे. त्या घरी फुलं ऐकावं. देवाला फुलं पाहिजे होती मला 2-3. त्या वेळा आल्या काकू, आता फुलही नाही. मग आणि सांगितले असते, ठेवून तरी दिले असते. म्या एकही फुल नाही, सगळ्यांना तोडून नेले. कावा एकही नाही कावा. फालतू झाली मग मी. आली का मग बाहेरचीच होतो. फुलंही नाही भेटले आणि बाहेरची झाली आता. किती मजा आली हो लीलाच्या घरची. किती मस्त गोष्टी सांगे लीलाच्या घरचे पाहुणे. म्हणा बाई किती चांगला माणूस आहे. पण दारून वाया गेला हो. किती चांगला आहे. कोणाला उलट टालट बोलत नाही. किती चांगला आहे. पण दारूनं त्याचं सारी जिंदगानी बेकार आहे. किती चांगला आहे तो. मस्त बोलेन बाई. माय पोरीले डॉक्टरीन बनवतो, माय पोराले इंजिनियर बनवतो. आणि पोट्ट काय कामाचं आहे म्हणे. पोरगीच कामाची आहे म्हणे. असं म्हणे म्हटलं. त्याचं म्हणणं हा, पोरीला जास्त माया राहते. पोट्टे काय इकडे तिकडे हिंडतेस. पोरीने आणलंच बा मला उचलून, असं असून त्याचं. तिले म्हणे तू बोलू नको म्हणे. त्याला बोल दे म्हणे. पोरगी मोठी चांगली आहे व. किती चांगलं लेकरं आहे म्हटलं तिचे. पण बाई हा मागचा माणूस तर मार तमाशे करते. शांता काकू कितला तमाशे करते. ऐकणे आज तर दारू तसा आहे निरा. याला त्याला पैसे मागते ना. काय करा काही समजतच नाही मला. दारूवाल्या माणसाचं काही सांगतात. कोणाचा कोणी लढतेस, कोणी हसते दारूत, कोणी भांडणच करते. असे कोणाकोणाची बाणगुडी दारू राहते. कोणाची पायास लागते. लय मजा येते यायची बाप्पा. कायची तेव्हा जीव धकधक करते ना काकू. माय तर मी का काची काची पडून गेली म्हटलं. टाकूची सवारी आली हो आता. अरे तेव्हा ऐकायची बेटे वाया गेला गावा नाही वाटते. अरे तुला लय काम आहे. बायकायले तू काम नाही. तुला 10 रुपयाची काम आहे वाटते निरा. काय करायला लागला खांदा गावा ही काही बघा कोणाला. काय तू ऐकून गेले का रे भानगोडे. निरा 10 रुपये भांडणं करतो याच्या त्याच्या सांगत. हा मी तुम्हाला म्हणलं का मी ऐकायला मला बायका मा घरचीला कोणता काम धंदा नाही. बाया जावा घराचा तिला धंदा आहे. देऊगा रपाडे तुया रपाडे देऊगा. बायका बाई गोष्टी करता काय वाईटा जायला कामा धंदे राहिले बायकासोबत गोष्टी करता. कसं समजते तुम्हाला. हा बायके संगत गोष्टी करतं. तू मागता ना लोकायला पैसे. निरा पैसे मागतं. लाज शरम नाही. बायकोचे पैसे चोरून नेतं. सारे कामाला जातो मी. कुत्रीवाणी जातो ना कामाले. मी काय तुला कामाला पाठवलं का. तुला काय जाय म्हणतो का मी कामाले. तुला पैसे पाहिजे. पडन बापा मांगार. काही ढंगाचा माणूस नाही आहे. हा खाची तर सोय नाही लागत. तू खाची निरा 10 रुपये तर ना उठसूट.